पोचवत आहे। आपण पाहतोय खूप सारी आपण या स्पर्धेला प्रेक्षक जोडलेले आहेत, घराघरात टीव्ही स्क्रीन ऑन आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक खेळाडूला आज टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून पाहायला जाते। परंतु 2024 ची कहाणी पुन्हा एकदा नक्कीच तुमच्या आमच्या डोळ्यासमोर आलेली असेल, कारण दोन्ही संघ तसं पाहिलं गेलं तर 2024 ला हेच दोन संघ, एका बाजूला अप्पर तुडील ए संघ तर दुसऱ्या बाजूला श्री भैरी जोगेश्वरी वामने संघ, हे 2024 ला नक्कीच याच पहिल्या दिवशी सेमीफायनल मध्ये दाखल झाले आणि 2025 ची कहाणी सुद्धा तीच आहे सर। म्हणजे क्रिकेट किती तुम्हा आम्हाला अद्भुत वाटतोय आणि क्रिकेट तुम्हा आम्हाला किती वेगळं पण देते हे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। परंतु 2025 ची कहाणी कोणाच्या नावावर जाणार, चमचमटी ट्रॉफी उद्याची संध्याकाळ कोणाची असणार आहे यासाठी आता प्रतीक्षा करावी लागेल। एका बाजूला आपण पाहतोय आयुष धाडवे आणि त्यांच्या पूर्ण ताकदीचा संघ वामने संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला अप्पर तुडील ए संघ आहे। दोघांकडे ताकद आहे सर आणि हो दोघांकडे ती क्षमता आहे या चॅम्पियन ट्रॉफीची आणि त्या चॅम्पियन ट्रॉफीला आज गवसणी घालण्यासाठी एक पाऊल दूर आहे आणि हो हा सामना सुद्धा चालू होतोय आता। नक्कीच धन्यवाद मान्यवर उपस्थित आहेत, सन्माननीय मान्यवर मामू साहेब यांचं मनापासून धन्यवाद। व्यासपीठावर आपण उपस्थित आहात। सन्माननीय कार्याध्यक्ष अमोल पवळेकर साहेब यांच्याकडून एक ऑफर आले, म्हणजे एक नक्कीच आव्हान आहे। प्रत्येक हॅट्रिकच्या षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल, प्रत्येक विकेटच्या हॅट्रिकसाठी 500 रुपये असतील मित्रांनो आणि प्रत्येक चौकाराच्या हॅट्रिकसाठी 500 रुपये असतील। काय घडेल मैदानात याच्याकडे मात्र तुम्हा सर्वांचं लक्ष असेल। मनोज वगैरे सर, टॉस जिंकलाय आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अप्पर तुडील संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे। पहिल्या 4 षटकामध्ये गोलंदाजी करणार आणि हो वामने संघाला इथे आमंत्रित केले, दावत दिले, प्राचारण केले बॅटिंगसाठी आणि नेहमीप्रमाणे आयुष दाडवे हेडर आणि आपण पाहतोय प्रदोष गोलंदाजी फलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत। पहिला चेंडू प्रदोष यांनी समोरच्या दिशेने उडवलाय, फेकून दिलाय सीमारेखा पलीकडे आणि पंचांचा इशारा येतोय। ही सुरुवात आहे सेमीफायनलची, ही सुरुवात आहे महाड तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या एका टॅलेंट क्रिकेटची। येतोय 6 धावा, षटकार। नक्कीच मनोज सर, विचार केल्यास सेवाग यांची फलंदाजी समोरला येतोय। ज्या वेळेला अशी फलंदाजी करायची त्यावेळेला सेवाग मात्र अटॅक करताना आपण पाहतो, हाच तो प्रदोष आपण पाहतो अटॅक करतोय। नक्कीच विचार केल्यास वामनेच्या माध्यमातून पहिल्या चेंडूमागे षटकार आपण पाहतो। तरार मात्र असेल हॅट्रिकच्या षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे तो अमोल पवळेकर साहेब यांच्याकडून। परत एकदा साहिल गोलंदाजीसाठी सज्ज असेल। हा चेंडू चांगला चेंडू फाइन लेगच्या दिशेने कटवला जाईल, चेंडू सीमा पार का लाजवाब मित्रांनो। हमें तो अपनों ने लूटे गैरों में कहा दमता, मेरी कस्ती डुबी आहे वहां जहां पाणी कमता। साहिलचा चेंडू अचूक टप्प्यावर पडला नाही आणि त्याचा मात्र मनोज सर वेगळा परिणाम पाहिला। तब्बल धावफलक 2 चेंडू मागे पाहतो, 10 धावा धावफलकावर येत आहेत। मनोज सर 10 धावा धावफलकावर लागल्या, दोन्ही चेंडूवर आक्रमण केले गेले। आज 16 संघ मैदानात उतरले आणि 2 ग्रुप मध्ये ए आणि बी मध्ये आपण खेळलो, म्हणजे 16 मधले 2 टॉपर, बेस्ट ऑफ द बेस्ट लढाई मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। साहिल पुन्हा एकदा प्रदोष यांच्यासाठी ओहो कल्पकता दाखवली, सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटलं। मागील 2 चेंडूवर मोठे आक्रमण झाले आणि हा सामना खूप महत्त्वाचा आहे। प्रत्येकाचं स्वप्न जोडलेलं आहे या सामन्यामध्ये आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी आता शांतता सुद्धा घ्यावी लागेल। प्रत्येक वेळा युद्धात आक्रमण करून चालत नाही, कारण ज्या प्रकारे तुमच्या युद्धात तुम्हाला तलवार असते त्याप्रमाणे ढाल सुद्धा असते, तुमचा बचाव सुद्धा महत्त्वाचा असतो तेवढा। मागील काळात तेच पाहिलं गेलं। 1 धाव प्रदोषने काढली, नॉन स्ट्राईकला गेले, सेन्सिबल क्रिकेट पाहिलं, 11 धावा धावफलकावर। नक्कीच डिफेन्स मध्ये खेळणं देखील गरजेचं आहे मित्रांनो। आता पाहिलं जाईल हेडन आहे स्ट्राईकला, काय घडेल मैदानात याच्याकडे मात्र लक्ष असेल। हा चेंडू चांगला चेंडू होता, इथे मात्र सन्मान दिला जातोय, तद्वर मात्र 1 धाव घेतली जाते। धावफलकाचा विचार केल्यास आपण पाहतो धावफलक 12 धावा धावफलकावर असतील मित्रांनो। आयोजकांच्या बाबतीत म्हणायचं सर तर नक्कीच जे पदाधिकारी आहेत ते समोरला आहेत आणि पाहिलं जातंय की हा सामना हे आयोजन बहारदार होताना आम्हाला मात्र आनंद होतोय। दर्दी प्रेक्षक मात्र आनंद लुटतायत। तब्बल 10,000च्या पेक्षा जास्त लाईव्ह प्रेक्षक पाहायला मिळतंय। चेंडू मात्र कम
कमबॅक केलं जातं, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते साहिलच्या माध्यमातून. मनोज सर, प्रदोष यांच्यासाठी हा चेंडू गुडलेन स्पॉटवर टाकला होता, तितकासा उंची सुद्धा दिली, बाहेरच्या साईडला वळण केलं आणि साहिलचा डॉट बॉल आलाय. कमबॅकवाले क्रिकेट साहिलच्या माध्यमातून खेळलं गेलं. तुडीलकर यांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत सध्याच्या घडीला साहिल यांच्याकडनं आणि ते काम सुद्धा करत आहेत. याही वेळेला चुकीचा चेंडू नो सुद्धा दिलेला आहे आणि चेंडू लॉंग स्टॉपला निघून जात आहे, तिकडे अडवलाय. दरम्यानच्या काळात प्रदोषच्या माध्यमातून एकेरी धाव आली. आत्मघातकी चेंडू संबोधला जातो याला आणि पंचांच्या माध्यमातून नो सुद्धा गेलाय. 2 धावा आल्यात आणि या दुहेरी धावफलक जातोय तब्बल 14 धावा धावफलकावर. पहिले षटक मार्गस्थ आहे साहिल यांचं. सेमीफायनलची लढत आहे आज. दिवसभराची सर मेहनत कोणाची रंग लावणार या प्रश्नाची उत्तर देणारी लढत आहे आणि सर्वांच्या नजरा आज मात्र या मैदानात 22 यार्डच्या खेळपट्टीवर लागलेला आहे. एका बाजूला हेडर आहे, ज्या नावाचं वलय त्यांनी धारण केलंय त्या नावाला आज मात्र ते खऱ्या अर्थाने न्याय देत आहेत. नुसतं लेबल लावून चालत नाही, त्यातलं आतलं प्रोडक्ट सुद्धा तसंच असावं लागतं सर. नुसतं लेबल कोणाचं असू शकतं, प्रोडक्ट तुमचं हेडनचं असावं. ओहो क्या बात आहे. टो यॉर्कर टाकला गेला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र मागील काळात वापरलं गेलं साहिलच्या माध्यमातून आणि बघता बघता थांबवून ठेवलंय इथे मात्र आयुष धाडवे यांना. 1 षटकांचा सर खेळ झालाय. 1 षटकामध्ये बिनबाद आपण पाहू शकतोय वामने संघ मैदानाच्या आतमध्ये 14 धावा धावफलकावर जरूर लागलेल्या आहेत. मनोज सर, पाहिलं गेला हा चेंडू होता जो फ्री हिटचा चेंडू होता, मात्र साहिलने समोरला उद्दिष्ट ठेवलं, एक स्किलचा वापर केला, स्वतःवर आत्मविश्वास ठेवलं आणि चांगली गोलंदाजी पाहिली गेली. गुडलेनचा चेंडू होता तो मात्र हेडनला खेळता आला नाही आणि मात्र पहिला षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकानंतर धावफलक पाहतो ते 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात. तो ऐकत असता जयघोषाचे नारे, विसरू नको तू या जीवनाचे सार. नक्कीच मित्रांनो, तुम्ही जीवनामध्ये नक्कीच एक वेगळ्या दिशेने जाऊ नका आणि नक्कीच उंच दिशा गाठायची असेल, ध्येय समोरला ठेवायचं असेल तर नक्कीच सत्याच्या मार्गाने पुढे जा मित्रांनो. आता मात्र मैदानात काय घडतंय, थरार मात्र वेगळा असेल. स्ट्राईकला असेल प्रदोष आणि गोलंदाज आहे तो सत्यम. सत्यमची मात्र बहारदार गोलंदाजी असेल का, पहिला चेंडू कोणत्या पद्धतीने टाकला जाईल याचं समीकरण मात्र मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 सत्यम घेऊन दाखल आलेले आहेत तर प्रदोष तिकडे डावखुरे आहेत आणि स्ट्राईक एंडला सुद्धा आहेत. याही वेळेला सत्यम यांचा चेंडू कल्पकता दाखवली, पॉइंटच्या वरून खाली क्षेत्र निवडलं. तिकडे मात्र आपण पाहतोय गोकुळ येता येत परंतु सीमारेखा पलीकडे अडवलेला आहे. एक चांगली धाव कडून तिकडे मात्र संघाला धावा डिपेंड केलेला आहे. प्रदोषच्या माध्यमातून 2 धावा अर्जित केल्या गेल्या. धावफलक 2 पुढे जाईल. 16 धावा धावफलकावर मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 चालू आहे. आपण पाहतोय सत्यमच्या माध्यमातून बेस्ट ऑफ द बेस्ट लढाई. आज दिवसभर कोण बेस्ट होता तर हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये. ओहो फटका फसलेला आहे, तितका बॅटवर नीटचं प्रॉपर टायमिंग झालं नाही. शॉट सिलेक्शन चुकीचं होतं प्रदोषचं परंतु तिकडे 1 धाव सुद्धा आली. एकेरी धावेने धावफलक आपण पाहतोय 17 धावा धावफलकावर. षटक क्रमांक सर 2 चालू आहे आणि सत्यम हा पर्याय वापरलेला आहे. या षटकामध्ये किती धावा याव्या अपेक्षित आहेत सर? नक्कीच वगैरे सर, विचार केल्यास आक्रमकता दाखवणं गरजेचं आहे कारण मर्यादित 4 षटकांचे सामने आहेत. जर आयुष धाडवे खेळला तर इथे मात्र धावफलक चांगला वाढेल. जवळजवळ तब्बल 16 धावा तरी येतील का याच्याकडे मात्र लक्ष असेल. पहिल्या षटकामागे 14 धावा, हा षटक काय करेल? धावफलक आपण पाहतो, तब्बल धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय 17 धावा धावफलकावर आहेत. परत एकदा सत्यम, अर्थातच इथे क्षेत्ररक्षणाची सजावट आपल्याला पाहायला मिळते. विजलो जरी आज मी, हे माझं सामर्थ्य नाशिवंत नव्हे, पेटेन पुन्हा नव्याने. गोलंदाज सज्ज. हा चेंडू इथे मात्र थरार वेगळा पाहतो मित्रांनो. चांगली गोलंदाजी सत्यम शिवम सुंदरम यांच्या माध्यमातून निर्धाव चेंडू पाहतो मित्रांनो. थरार मात्र वेगळा असेल. प्रति हायट्रिक मागे तुम्हाला 500 रुपये आहेत. षटकार जर मारलेत, हायट्रिक केली तर 500 रुपये. गोलंदाज सज्ज. हो काय बात आहे. खोलात टाकला. वाईड यॉर्कर त्याला संबोधलं जातं. सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये लिले हा चेंडू वापरला जातात गोलंदाज आणि हो त्या गोलंदाजाचं अस्त्र सत्यमने सुद्धा वापरलं गेलं आणि अप्पर तुडील ए संघाला सांगतायत की माझ्याकडे अस्त्रशस्त्र आहेत आणि या महत्वपूर्ण लढतीत आपण ते वापरणं गरजेचं आहे कारण समोर मोठा योद्धा आहे हेडन आणि त्याच्या अगेन्स्ट अशा प्रकारची गोलंदाजी. चुकीचा चेंडू टाकला गेला. आपण पाहतोय अप्पट बार
चेंडू टाकला गेला, शॉर्ट ऑफ चेंडू होता आणि त्यावर सुद्धा प्रहार केला गेला. सत्यमच्या आपण पाहतोय हेडनच्या माध्यमातून एक धाव आली. एकेरी धावेने धावफलक 18 वर जाऊन पोहोचलेला आहे. बिनबाद आणि षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सत्यमच्या माध्यमातून मार्गस्थ आहे. एका बाजूला आपण पाहतोय अक्क तुडीलचं लक्ष लागलेलं आहे या मैदानात, तर दुसऱ्या बाजूला हो आमच्या वामनेवाल्यांचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे. कारण हा खूप महत्त्वाचा सामना आहे. कारण प्रत्येकाच्या नक्कीच स्वप्नांची आज खऱ्या अर्थाने इथे उजळणी होणार आहे. कारण उद्या या चॅम्पियन ट्रॉफीचा प्रवास कोण करणार आणि त्यासाठी ही लढत खूप महत्त्वाची आहे. 2024ला हे दोन संघ एक दुसऱ्यासोबत ठाकले होते, तेच समोरच्या दिशेने आक्रमण केले. प्रदोषच्या माध्यमातून 1 बाउन्स, सीमा रेखा पार, चौकार, 4 धावा. क्या बात है मित्रांनो, लाजवाब मित्रांनो. मंजिलें उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होते हैं. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड्डाण होते हैं. तुमची हिम्मत महत्वाची, तुमची नदाकत महत्वाची. 22 धावा धावपलकावर आहेत मित्रांनो. दुसरा षटक मात्र समाप्त होतंय मित्रांनो. मनोज सर, आपण पाहिलं गेलं पहिल्या षटकामागे 14 धावा, दुसरा षटक चांगल्या पद्धतीने पाहिलं गेलं, 8च धावा दिल्या त्या सत्यमने. आता मात्र तिसरा षटक कोण टाकायला येईल? आदिनाथ म्हणजे आदित्य टाकेल का याच्याकडे मात्र पाहिलं जाईल. पाणी घेऊन जा, नक्कीच ड्रिंक ब्रेक आहे मित्रांनो. नक्कीच मित्रांनो पाहतो आपण दुसरा षटक चांगला पाहिलं गेलं. 8 धावा धावपलकावर त्या दुसऱ्या षटकामागे आल्या. तब्बल धावपलक वैभव आपण पाहतो 22 धावा धावपलकावर आहेत. मनोज वगैरे सर, विचार केल्यास आपण जोडलं गेलो तर ह्या आयोजनामध्ये चॅम्पियन ट्रॉफीमध्ये मित्रांनो नक्कीच विचार केल्यास तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हे आयोजन पाहतो मित्रांनो. आम्ही खेळतो, मैदानावर खेळत असतो, मैदानावरून बाहेर गेल्यानंतर देखील आमचं मैत्रीचं नातं आहे मित्रांनो. एखाद्याला जर समस्या निर्माण झाली तर ती समस्या सोडवण्याची ध्येय आमचं आहेत. नक्कीच इथे असणारे मान्यवर आहेत. मामू साहब, नक्कीच मामू साहेब तुमचं देखील मनापासून धन्यवाद, आपण इथे उपस्थित राहिलात. नक्कीच इकबाल साहब का एक शेर जरूर मुझे याद आ गया, खुदी को कर इतना बुलंद, खुदी को कर इतना बुलंद कि खुदा अपने बंदे से खुद पूछे कि बोल तेरी रजा क्या है. मित्रांनो तुमची हिम्मत काय, ध्येय काय आहे ते समोरला ठेवणं गरजेचं आहे. वगैरे सर, विचार केल्यास आपण पाहतो की आयोजन पाहतो आणि आयोजनामध्ये चांगलं बहारदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आम्ही प्रत्येक वेळेला एकत्र येतो. आम्ही सगळे महाड तालुक्यातील तब्बल 62 ते 65 गावं एकत्र जोडलेले आहेत मामूभाई की, आणि त्याच्या माध्यमातून आम्ही आज तुमच्या गावाकडे म्हणजे बिलॉंग करणारा उभी गाव आहे याच्याबरोबर जोडलेला आहोत. मनापासून कौतुक आणि मनापासून धन्यवाद व्यक्त केलं जाते. मनोज सर, ब्रेक झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. 22 धावांचा खेळ बिनबाद जरूर झालेला आहे. खूप चांगलं आयोजन. चॅम्पियन ट्रॉफी 2025 ची कहाणी आपल्या समोर आम्ही नक्कीच घेऊन येत आहोत. सन्माननीय अध्यक्ष ज्ञानेश्वरजी भुवड, कार्याध्यक्ष अमोलजी पवलेकर, सचिवजी संदीपजी चोरगे आणि खजिनदार किशोरजी नागते आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी खूप मेहनत करून ही क्रीडा स्पर्धा आयोजित केलेली आहे. 2025चा हंगाम चालू झाला, प्रत्येक गावोगाव क्रीडा स्पर्धा झाल्या आणि आता आपण 2025च्या सांगतेकडे चाललोय. आणि ही सांगता कशी असावी तर इतकी मोठी भव्य दिव्य स्पर्धा चॅम्पियन ट्रॉफीने, आणि या चॅम्पियन ट्रॉफीचा पहिला दिवस आज मात्र आपण पाहतोय एका बाजूला अप्पर तुडील ए संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वामने संघ. मैदानाच्या आतमध्ये 2 षटक झालेले आहेत, 22 धावा बिनबाद. जिथे आपण पाहतोय अविश धाडवे स्ट्राइक एंडला आहेत, तर तिसरा पर्याय वापरला जातोय आयुष यांच्याकडे सोपवलेला, आदित्य यांच्याकडे सोपवला जातोय. आपण पाहूया आदित्य कशा प्रकारे गोलंदाजी करता येईल. 22 धावा, अजून सुद्धा 12 चेंडू येणं बाकी आहे असताना हो याही वेळेला वळून मारण्याचा प्रयत्न केला, बॅटवर नीटसा आला नाही. इथे थोडीशी द्विधा अवस्था होती, डबल माइंड होते आयुष धाडवे, परंतु तिकडनं खेळण्याचा प्रयत्न केला. एकेरी धाव आली आणि याही एकेरी धावेने धावफलक 23 वर झालं आणि षटक क्रमांक 3 ठाकूर सर चालू आहे. नक्कीच मनोज सर, विचार केल्यास आपण पाहिलं 2 फटके जे आहेत ते हेडनचे बॅटचे पाहिले गेले. त्याचा स्वतःचा आत्मविश्वास मात्र थोडासा त्या 2 फटक्यामध्ये कमी वाटला. प्रदोष मात्र आक्रमक फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलक विचार केल्यास आपल्याला धावफलक पाहायला मिळेल. तब्बल 23 धावा आहेत. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना आदित्य मात्र गोलंदाजीसाठी सज्ज असेल. फलंदाज आहे स्ट्राइकला असणारा डावखुरा फलंदाज ज्याचं नाव आहे प्रदोष.
प्रदोषसाठी हा उंचावरून हवाई फायर होत आहे, लाजवाब मित्रांनो, क्या बात है, विकेट घेतली जाते। हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, मेरी कश्ती डुबी है वहां जहां पानी कम था। पहिली विकेट प्राप्त झालेली आहे आणि ही होणं गरजेचं आहे, कारण मागच्या सामन्यामध्ये मी समालोचन केलं, त्यामध्ये पाहिलं गेलं तर विदाउट लॉस मध्ये या दोन खेळाडूंनी तो सामना पार केला होता आणि ही एकदा जोडी जमली, हे बॅटल जमलं की समोरच्या गोलंदाजाच्या चिथड्या उडवतोय, परंतु आधी यांनी ते काम केलेलं आहे। एक चांगला गडी बाद केला, प्रदोष बाद होत आहेत आणि इथून इथे थोडीशी का होईना धावावर आणखीन एक अंकुश येईल, कारण क्रिकेटमध्ये हेच सूत्र अवलंबन गरजेचं आहे। सातत्यपूर्ण तुम्ही डॉट बॉल इंटरव्ह्यूला एखादी विकेट घ्या, समोरच्या संघावर दबाव आणा आणि त्या दबावात सामन्यावर पकड निर्माण करा, यापेक्षा वेगळं क्रिकेट तुम्हाला खेळायचं नाही आणि हे सर्वात मोठं बॅटल बेस्ट ऑफ द बेस्ट मैदानाच्या आतमध्ये जरूर चालू आहे। नक्कीच सर, मला आठवतोय तो क्षण 13 एप्रिलचा। 13 एप्रिलमध्ये नक्कीच तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा शेवटचा सामना झालेला होता जय हनुमान खुटीलच्या माध्यमातून। त्या माध्यमातून हा खेळणारा खेळाडू पाहिला गेला प्रतीक, ज्याचं नाव आहे प्रतीक, एक आक्रमक फलंदाज आहे। हा चेंडू इथे मात्र थरार वेगळा, गोलंदाजी मात्र भेदक पाहतो, ती नक्कीच आदित्यच्या माध्यमातून लाजवाब मित्रांनो। प्रतीक डावरुंग आले आणि त्यांच्यासाठी हा चेंडू खूप डोकेदुखी होता, शरीराच्या वरून जाणाऱ्या चेंडूला मात्र प्रतीक डावरुंग यांचा संबंध आला नाही बॅटचा आणि आणखीन एक डॉट बॉल येते, धावा पुढे जात नाही, विकेट आले आणि सध्याच्या घडीला वामणे संघाला ही चिंता सतवत आहे, कारण धावा नाही तर मैदानाच्या आतमध्ये काही नाही, कारण क्रिकेट हा खेळच धावांचा धाव करणारा असतो। पहिल्यांदा फलंदाजी करताना आमच्याकडनं धावा यावा, या धावा असतात, तर दुसऱ्यांदा गोलंदाजी करताना त्या धावा रोखल्या जाव्या, हा धावाधाव असतो। हा खेळ आहे धावांचा, जो धावाधाव करणारा खेळ तुमच्या आमच्या समोर सध्याच्या घडीला सर चालू आहे। वगैरे सर, पाहिलं गेलं दुसरा षटक मात्र चांगला पाहतो, पहिला चेंडू टाकला गेला, त्याच्यावर एक धाव घेतली, दुसऱ्या चेंडूवर मात्र विकेट गेली, तिसरा चेंडू मात्र निर्धाव गेला, चौथा चेंडू मात्र निर्धाव गेला, पाचव्या चेंडूवर काय घडेल याच्याकडे मात्र तुम्हा आम्हा सर्वांचं लक्ष असेल मित्रांनो। एक प्रतीक सारखा आक्रमक फलंदाज आहे, काय घडेल मैदान, हा चेंडू बॅक टू बॅक अफलातून गोलंदाजी, क्या बात है मित्रांनो, लाजवाब। मंजिलें उन्हों को मिलते हैं जिनके सपनों में जान होते हैं, पंखों से कुछ नहीं होता यारो, हौसलों से उड्डाण होते। इथे मात्र संघर्ष जारी आहे, संघर्ष हा जीवनाचा अटल सार आहे मित्रांनो। क्या बात है, अफलातून गोलंदाजी, 4 षटकांमध्ये आक्रमण होणार हे ठरलेलं असताना तुमच्याकडनं डॉट बॉल येतात, ही 100% तुमच्या संघासाठी खूप चांगली कामगिरी। पुन्हा एकदा ओहो, आता मात्र चुकीचा चेंडू टाकला गेला, त्याला मोठा समाचार, फुल टॉसला फुल टोल वसूल केला, येताईत 6 धावा, षटकाची संगता केली जाते आता मात्र 6 धावेनी, याही 6 धावेनी धावफलक आपण पाहिलं गेला तर 29 धावा धावफलकावर झालेल्या आहेत। षटक मात्र चांगलं होतं, परंतु काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, अति उत्साहीपणा आला आणि नक्कीच जर आयुष्यात किंवा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तुमच्याकडे अति आत्मविश्वास येणं गरजेचं नाही, किंबहुना त्याला एकदम मराठीत बोलायचं झालात तर तो फाजील आत्मविश्वास ठरतो। कुठेतरी विकेट घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि गोलंदाजाने मार सुद्धा खाल्ला। 29 धावा, षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे। मनोज वगैरे सर, एक बात सही है कि तालाब में जब पानी होता है तब मछली चींटियों को खाते हैं, जब तालाब का पानी सूख जाता है तब चींटियां मछलियों को खाते हैं। मौका सभी को मिलता है दोस्तों, आय बंदे वक्त की कदर कर आणि वक्तची कदर करा मित्रांनो। तुम्ही नक्कीच तुम्ही साहस दाखवा, वेळ मिळते। आता धावफलक पाहतो, 29 धावा, गोकुळ मात्र गोलंदाजीसाठी सज्ज असेल। आयुष धाडवे म्हणजे हेडन, ज्या नावाने नामाने ज्याचं नाव उल्लेख केला जातो तो हेडन, फलंदाजीसाठी सज्ज। हा चेंडू, क्या बात आहे मित्रांनो, लाजवाब, काय स्किलचा वापर करतोय, हाच तो गोकुळ। बाल लीलांची लीला आपल्याला पाहायला मिळते का, भगवान श्रीकृष्णांची लीला गोकुळच्या माध्यमातून या मैदानात पाहतो का। प्रेक्षक मात्र जुडलेले आहेत, जोडले गेलेले आहेत, आनंद घेत आहेत, आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा। काय घडेल मैदानात मनोज सर? गोकुळ पुन्हा एकदा हेडन यांच्यासाठी, यावेळेला फुल टॉस होता, फटका फसलाय, हवेत आहे, एलिव्हेशन प्राप्त झालं नाही आणि गोकुळने घेतली आणखीन एक अफलातून जबरदस्त विकेट प्राप्त केली। जल्लोष केला जाईल तुडीलच्या माध्यमातून, कारण या विकेटला खूप महत्व आहे। नक्कीच सर, प्रत्येक विकेटला सन्माननीय नक्कीच ज्ञानेश्वरजी भुवर साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल। क्या बात है,
ज्ञानेश्वरजी भुवड आपल्या संघाला लावतायत प्राईज आणि खूप महत्वाची गोष्ट आहे राज भुवड यांचे सुद्धा मगाशी 500 रुपये याच गोकुळने 12 धावा डिपेंड केल्या आणि आपल्या संघाला आपण पाहतोय एक मजबूत स्थितीत आणलेला आहे। काय अफलातून आज खेळ खेळतो गोकुळात हरी आणि हेच गाणी आता मैदानाच्या आतमध्ये आज गोकुळात खेळतोय हा श्रीकृष्णाचा एक जबरदस्त गोकुळ मैदानाच्या आतमध्ये जरूर चालू आहे। विकेट गेल्या 2 29 धावा धावफलकावर मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल झालेले आहेत तेजस दाखल झालेले आहेत। खूप काही करावं लागेल अभि नाही तो कभी नाही सर आता काही कमी राहिलं तर 364 दिवस वाट पाहावी लागेल या क्षणाची। दिवसभर जी उन्हात मेहनत केली उपाशी राहिलो ती मेहनती आता कामाला जरूर येणार आहे। नक्कीच सर जाऊया मैदानात। ब्लॉक होल करणारा चेंडू होता ब्रह्मास्त्र टाकला गेला होता इथे मात्र एक धाव दिली जाते सन्मान केला जातोय ह्या गोलंदाजाचा। नक्कीच विचार केल्यास पाहिलं गेलं तर धावफलक वैभव आपण पाहतो 30 धावा प्रत्येकाची हृदयाची स्पंदनं वाढतात। अमोल पवळेकर साहेब विचार करतात की मी प्रत्येक हॅट्रिकला मात्र 500 रुपये लावलेले आहेत मित्रांनो। जर षटकाराची हॅट्रिक झाली तर 500 रुपये चौकारांची हॅट्रिक झाली तर 500 रुपये विकेटची हॅट्रिक झाली तर 500 रुपये। ज्ञानेश्वरजी भुवड म्हणतात प्रत्येक विकेटला माझ्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल। मनोज सर गोकुळ येत आहे चांगली गोलंदाजी हाईट कप फाईट ज्यादा आहे गोकुळची सध्याच्या घडीला अफलातून गोलंदाजी करतायत कंजूस 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 गोलंदाजी वामने संघाला आज मात्र नक्कीच अडचणीत आणत आहेत। याही वेळेला पिचिंग केली उजव्या एसटीच्या बाहेर तिकडनं मात्र आतमध्ये गरकन गिरकी घेतली फलंदाजाची फिरकी घेतली डॉट बॉल येतोय आपण पाहतोय गोकुळच्या माध्यमातून अफलातून कामगिरी आज मात्र आज पुन्हा एकदा गोकुळच्या घरासमोर फटाके वाजतील कारण अफलातून कामगिरी। मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच या सामन्यामध्ये स्लॉग ओव्हर मध्ये अफलातून गोलंदाजी केली जाते। तुमच्याकडे नक्कीच कर्तृत्व तुम्हाला किती उंचीवर नेतं सिद्ध केले आज गोकुळने मैदानाच्या आतमध्ये। नक्कीच सर हा चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने जातोय 1 बाउंड चौकार लाजबाब मित्रांनो कमबॅक केली जातोय प्रतीकच्या माध्यमातून एक चौकार मात्र ठोकला जातोय। धावफलकाचा विचार केल्यास आपण धावफलक पाहतो मित्रांनो 34 धावा धावफलकावर आहेत। आज मात्र गोकुळच्या विषयी आपण म्हणणार आज तो आईला फोन केला असेल की आई नक्कीच मी आज ओवेच्या मैदानावर चांगला खेळ केला आणि नक्कीच माझ्यावर बक्षिसांची थाप पडली गेली शुभ आशीर्वाद मला मिळाला गेला। हा शुभ आशीर्वाद कुणाचा आहे तर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा आहे। तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून शाबासकीचा आशीर्वाद दिला जातोय। आता मात्र काय असेल धावफलक आपण पाहतो मित्रांनो षटक मार्गस्थ आहे आणि 34 धावा धावफलकावर पुन्हा एकदा गोकुळ सज्ज होतील। एक मोठा फटका आलाय त्यांच्या गोलंदाजीवर आणि आता एक समाधान धावसंख्येकडे वामने संघ सुद्धा जात आहेत। खराब चेंडू पुन्हा एकदा तीच रणनीती आखली गेली आधीने सुद्धा हेच केलं आणि एक धाव बहाल केली समोरच्या संघाला। आपण पाहतोय धावफलक 35 वर जाऊन पोहोचलेला आहे। गोकुळ अजून एक चेंडू टाकणं गरजेचं असताना या चेंडूला आता फ्री हिट म्हणून संबोधला जाईल। बघा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कमबॅक होऊ शकतो वामने संघ सुद्धा तेवढा ताकदीचा आहे कारण बी ग्रुप मधना ते सुद्धा टॉपर आहेत। पुन्हा एकदा गोकुळ येतील 35 धावा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये। याही वेळेला हो हा फटका सजवलाय तिकडे झेल सुद्धा सुटलेला आहे। जिथे आपण पाहतो विकेट होती तिथे एक धाव जरूर आली आणि या एकेरी धावेने इथे झेल सुटल्यानंतर आपण पाहतोय 36 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि 37 धावांचं आव्हान येणाऱ्या काळात अप्पर तुडील आपण जातो ए संघाला आहेत। एक बॅटल जरूर रंगणार आहे। सामना मात्र अजून संपलेला नाही कारण क्रिकेटच्या पटलावर कधी काय घडेल हे नेम नसतं आणि तेच पाहायचं आहे आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये। तर विनंती आहे महादेवजी भुवड आणि दिलीपजी उंडरे आपण सन्मानित कक्षामध्ये या आपला शुभ सन्मान केला जातोय। दिलीपजी आणि महादेवजी या आपला शुभ सन्मान केला जाईल या चॅम्पियन ट्रॉफीच्या दरम्यान आणि विनंती आहे आपण सन्मानित कक्षामध्ये सुद्धा या। माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर जरूर या। दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपला सन्मान सुद्धा केला जाईल। नक्कीच श्रवण खोपकर विनंती असेल की आपण जोडले जाणार आमच्या बरोबर।
मित्र नक्कीच विचार केल्यास धावफलक आपण पाहतो म्हणजे 37 धावांचं टार्गेट आहे 4 षटकामागे. काय घडेल याच्याकडे मात्र तुम्हा सर्वांचं लक्ष असेल मित्रांनो. विस खांडेकरांचं मला एक काव्य नक्की आठवलं मित्रांनो. नक्कीच 36-37 धावांचं टार्गेट आपण वैभव पाहतो मित्रांनो. नक्कीच पाहिलं गेलं तर थोडंसं फलंदाजीमध्ये थोडंसं आपण पाहिलं गेलं तर मागे पडला तो हेडन. जर हेडन खेळला असता तर नक्की धावफलकामध्ये आणखी बदल घडला असतं. विस खांडेकर म्हणतात आपलं घरटं सोडून बाहेर गेल्याशिवाय पाखराला आकाशात उडण्याची अर्थ कळत नाही मित्रांनो. जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडताना त्यावेळेला जग पाहायला मिळतो, जगात काय चाललंय ते पाहायला मिळतं. आज आम्ही मात्र उतुंग भरारी घेतो. ते भरारी घेण्याचं धाडस मात्र आम्हाला तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन महाडच्या माध्यमातून मिळाला. नक्कीच यानंतर एक गोड आवाज आमचा अर्थातच सहकार्य आहे श्रवण खोपकर जोडला जाईल. 24 चेंडू आणि 37 धावांचं आव्हान. एका बाजूला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आज सेमीफायनलची लढत आणि या लढतीमध्ये एक अफलातून क्रिकेट आपल्याला पाहायचं आहे. एका बाजूला आपण पाहतोय वाबळे संघ आहे तर दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गेलं तर दत्तकृपा अप्पर तुडील ए संघ जरूर आहे. दोघांमधला एक अफलातून क्रिकेट आपल्याला पाहायचं आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होतोय. आमच्यासोबत श्रवण हा आपल्या महाड तालुक्यातील एक युवा आवाज जोडला जातोय आणि पुढच्या 4 षटकामध्ये श्रवण हे आपल्यासोबत जोडले जातील. सामन्याला सुरुवात होईल. श्रवण 37 धावा दापलकावर आहेत आता. नक्कीच धन्यवाद सर, धन्यवाद ठाकूर सर, धन्यवाद मनोज वगैरे सर. आपण बोलूया जिथे मात्र फलंदाजी करत असताना वामने संघाने 36 धावा कुठल्या गेल्या, 37 धावांची आवश्यकता असेल आणि इथे मात्र नक्कीच मान सन्मान केला जातोय. तुडील गावाचे रहिवासी आहेत त्यांचा इथे महादेव भुवर साहेब यांचा इथे मान सन्मान केला जातोय. त्याचप्रमाणे दिलीपजी ओंडरे साहेब आपणास देखील विनंती असेल की आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आपला देखील इथे मान सन्मान केला जाईल. तालुका महाड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर अंक 2025 आणि 2025 हा चॅम्पियन चषक आणि चॅम्पियन चषकाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला पहिला सेमीफायनल बघायला मिळतोय. आणि नक्कीच सेमीफायनलचा सामना एक साइडला बघायला मिळतो वामने संघ, दुसऱ्या बाजूला अप्पर तुडीलचा हा संघ जिथे वामने संघाने फलंदाजी करत असताना कुठल्या 36 धावा 37 धावांचं ठेवलंय लक्ष आणि नक्कीच 37 धावांचं लक्ष पार पाडत असताना सलामीसाठी फलंदाजीसाठी नक्कीच सलामीची जोडी मैदानामध्ये बघायला मिळतीये. सागर संदेश या दोघा भावांची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. तर गोलंदाजीच्या मार्किंग वरती गोलंदाज पवन जाधव हा गोलंदाज मात्र गोलंदाजीच्या मार्किंग वरती सज्ज होतोय. एक अफलातून क्रिकेट तर या ठिकाणी अशरफ पटेल उर्फ मामू रायगड प्रीमियर लीग चे समालोचक आहेत आणि त्यांनी खूप चांगली समालोचन आपण ऐकलं त्यांचं. या करूया त्यांचं सुद्धा स्वागत. प्रवीणजी दुगाडे कालच आमच्या बरोबर होते, त्यांचे सहकारी पोलादपूर प्रीमियर लीग मध्ये आणि त्यांनी सुद्धा आठवण काढली होती रायगड प्रीमियर लीगची. अशफाक सर या आपलं केलं जातोय हार्दिक स्वागत. बघूया पुढचा बॉल. पहिला चेंडू पवन याचा पहिला बॉल उंच हवेत आहे. चेंडू खाली आयुष दाडवे पकडलाय जेल आणि पहिल्याच बॉल वरती इथे विकेटच्या पतनामध्ये गोल्डन डकचा शिकार झालाय. अर्थातच सागरवर बरीचशी अपेक्षा होती तुडीलवाल्यांची, कारण त्यांच्याकडे चांगली स्ट्रेंथ वाली बॅटिंग होती, फटके होते आणि लिलेया फटके खेळण्याचं नक्कीच सागर हे काम करत 77 पूर्ण करतायत. परंतु आपण पाहिलं गेलं तर या चेंडूवर बाद सुद्धा झाले. नक्कीच दिलीप साहेब यांचा इथे मान सन्मान केला जातोय. अर्थातच त्यांचं देखील वेलोवेली सहकार्य असतं. ते दिलीप साहेब यांचा इथे मान सन्मान केला जातोय. तर पहिल्या बॉल वरती मैदानामध्ये आपण बोलतोय पहिल्या बॉल वरती मोठी विकेट, मोठा मासा लावलाय गलाला म्हणजे सागर ओडबे मैदानाच्या बाहेर. पवन जाधव तर नक्कीच पहिल्या विकेटचं पतन. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. फलंदाजाचं नाव कळवायचंय संकेत.
यस संकेत मैदानात दाखल होतोय. पवन जाधव वरतायतच वामने गावासाठी ज्या खेळाडूने सातत्याने चांगली गोलंदाजी केली आहे तोच गोलंदाज पवन आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक घातलं असताना पहिल्या बॉलवरती विकेट घेतली आहे. यावेळेला चांगला फटका बघायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. दूरवरून क्षेत्ररक्षक पोहोचतायत. तद्वर 2 धावा पोलून पूर्ण केल्यात. या चेंडूवर 2 धावा आल्या आणि सुरुवात सुद्धा झाली तुडील गावाची. कुठेतरी एक विकेट आल्यानंतर एक मोठा मासा गळाला लागला. कुठेतरी टेन्शन वाढलं गेलं आणि एक गडी बाद झाल्यानंतर 37 धावा आता 45 प्लस झालेल्या आहेत. हेच क्रिकेटमध्ये आहे. तुमची धावसंख्या मोठी सुद्धा तुम्ही करू शकता. सुरुवातीला जर 1-2 विकेट घेतल्या, कारण हे गाव टू गाव क्रिकेट आहे. एक गाव 11 खेळाडूंचं. एका गावात कितीही आपण विचार केला तर 2-3च बल्लेबाज बॅटर चांगले असतात आणि त्या बॅटरला बाद केल्यानंतर दबाव वाढला जातो. यावेळचा हा चेंडू अचूक टप्प्याचा बघायला मिळाला. टप्पा पडला, अतिरिक्त उसली घेतली आणि डॉट बॉलची सांगता होतीये. हेच पवन याच्या गोलंदाजीचा रणसंग्राम आहे. आणि इथे मात्र हिट विकेट आहे आणि हिट विकेटच्या स्वरूपात अर्थातच फलंदाज संकेत बाद होताना बघायला मिळतोय. काय गोलंदाजी चालू आहे मैदानात. डॉट बॉल आला आणि त्याचबरोबर अचूक निर्णय पंचांच्या माध्यमातून बघायला मिळतोय. हिट विकेट स्वरूपात संकेत बॅक टू द पवेलियन. कुठेतरी श्रवण असं वाटलं होतं की 37 धावा झाल्या, हा सामना कुठेतरी एका बाजूला झुकेल, परंतु क्रिकेट हा अद्भुत खेळ आहे. अनिश्चिततेचा खेळ आहे. त्याहीपेक्षा रंग भरणारा खेळ आहे आणि क्रिकेटच्या पटलावर पवनच्या पहिल्याच षटकामध्ये रंग भरलेला आहे. एक गडी बाद झाला, तदनंतर एक हिट विकेट झाला, डॉट बॉल आले आणि या आपण पाहतोय धावांचं समीकरण बदललेलं आहे. आपण पाहतोय तुडीलवाले आता टेन्शन मध्ये वाढलेले आहेत. कारण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये त्यांच्याकडे परत बोलवलं का नाही दिले, चेक केलं पंचाने. तर नक्कीच आपण पाहतोय पंचांनी पुन्हा एकदा बोलवलं गेलं, कारण पंचांनी पाहिलं गेलं की हा नक्कीच हिट विकेट नव्हता आणि तिकडनं मात्र चांगल्या पंचांची भूमिका जरूर पाहिली. पंच आज दिवसभर खूप चांगली पंचांची कामगिरी आज मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतोय. ज्यांनी आज या पंचांच्या जगदीशजी आणि सुमितजी यांनी खूप चांगल्या पंचांची भूमिका केलेली आहे. आणि पुन्हा एकदा पवन सज्ज होतील पुढच्या चेंडूसाठी. याही वेळेला पटका सजवलाय. तिकडे कव्हरचे क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होईल आणि हो आता परतावं लागेल. बगाशी परत आले, पुन्हा एकदा पाठवलंय त्यांना, मार्गस्थ केलंय. आपण पाहतोय डग आउटच्या रस्त्याला. नक्कीच पवन याच्या गोलंदाजीचा विचार केला तर पॉवर प्लेचं षटक असतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असतं, पण इथं धावा थांबल्यात आणि इथं विकेट येत आहेत. या षटकात बघायला गेलं तर 4 चेंडू आतापर्यंत हाताळले, 2 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट, 2 मोठे विकेट मैदानामध्ये बघायला मिळतोय. नवीन फलंदाज साहिल नागते मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय. आता साहिलला यावं लागेल, कारण साहिल सातत्याने सलामीला फलंदाजी करतो. इथे मात्र रणनीती आखली होती, साहिलला थांबवलं होतं पण विकेट गेल्यात. 4थ्या नंबरवरती साहिल फलंदाजीला येतोय. नक्कीच लवकर आले साहिल, परंतु अडचणीच्या काळात आलेत. आता साहिलला या अंधारात एखादा दिवा प्रज्वलित करावा लागेल. सध्याच्या घडीला आपण पाहतोय 2 गडी बाद झाले. पवनचं पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि तिकडे मात्र धावा मात्र 2 झाल्यात. ही डोकीदुखी आहे आणि साहिल आले तिकडे. पवन आहेत समोर पुढच्या चेंडूसाठी साहिल यांच्या. याही वेळेला डाव्या एष्टीवर वळून मारण्याचा प्रयत्न. नो डाऊट डाव्या एष्टीला पंच आमच्याकडे वळतायत, हात समांतर करतायत, धाव अवांतर सुद्धा देऊन जात आहेत. धावफलक 1ने पुढे जाईल. आपण पाहिलं गेलं तर 3 धावा. पवन यांचं पहिलं षटक पॉवर प्लेचं चालू आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येण्याच्या अगोदर विकेट सुद्धा जात आहेत आणि हा दबाव तंत्र सध्याच्या घडीला आपण पाहतोय वामने संघाकडनं अवलंबलाय तुडील संघाच्या अगेन्स्ट. याही वेळेला स्लिपमध्ये चेंडू खाली क्षेत्र आहे, तिकडनं आपण पाहतोय दूरवरून क्षेत्ररक्षक आले, परंतु एकच धाव इथे साहिल यांना भेटेल आणि एकेरी धावेनी धावफलक जाईल 4 वर. जिथे पहिलं षटक मार्गस्थ आहे पवन यांचं, अडचणीला सध्या जाता येत तुडीलवाले बॅटिंगच्या अगोदर. नक्कीच ही अडचण आहे. इथे मात्र धावा कमी होत्या, पण समोरच्या संघाने म्हणजेच वामने संघाने गोलंदाजी देखील अचूक टप्प्याची केली. जी गोलंदाजी तुडील संघाकडून होत होती तीच गोलंदाजी आता वामने संघाकडून होताना बघायला मिळते. यावेळेला मोठा फटका येतोय, चेंडू उंच हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलेत आणि थोडंसं फंबल. दोघांमध्ये कॉल जरूर नव्हता, पण तिथे मात्र नक्कीच
विकेट बघायला मिळतीये. काहीसं गडबड झाली होती दोन क्षेत्ररक्षकाकडून, पण तिथे मात्र नक्कीच चांगलं झेल बघायला मिळाला आणि विकेटचं पतन. या षटकामध्ये आली आहे तिसरी विकेट. ओव्हर हॅट्रिक बघायला मिळतीये पवन याच्या गोलंदाजीमध्ये आणि अर्थातच फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट. यस, पवन जाधव या नावाची चर्चा महाड तालुक्यामध्ये नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये होईल आणि त्याने ते दाखवून दिलंय. पवन यांचं पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं आणि या सामन्यात आपण पाहतोय वामने संघाला कमबॅक करणार होतं. 37 धावा, छोटं संरक्षित आव्हान, परंतु इथे आपण पाहतोय 4 धावा खर्च केल्या, 3 गडी बाद केले आणि पवनचं पॉवर प्लेचं अफलातून षटक पाहिलं. आयोजक खऱ्या अर्थाने कौतुक करणं गरजेचं आहे आणि हे सगळे आयोजक मान्यवर आपण पाहतोय मान्यवर कक्षामध्ये या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. प्रत्येक जण आपापले काम दिलेलं नेमून करत आहे आणि म्हणूनच की काय इतक्या घरापासून लांब आलो आणि स्पर्धा सुद्धा यशस्वी झालेली आहे. चॅम्पियन ट्रॉफी 2025 ची कहाणी आहे आणि हो, आजचा पहिला दिवस आहे. आज पहिल्या दिवशी आज झोप कोणाला चांगली लागणार आणि आज या 2 संघापैकी झोप उडणार कोणाची, कारण दिवसभर मेहनत केली आणि आता 37 धावांचा हा खेळ आलेला आहे. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये घेऊन येत आहेत वामने संघाकडनं प्रतीक दाखल झालेला आहेत. यांच्यावर भरोसा, यांच्यावर विश्वास, त्याही पेक्षा भविष्य दिलंय वामने संघाचं. सध्याच्या घडीला 4 धावा 3 गड्यांच्या बदल्यात तुडील संघ. याही वेळेला उजव्या एष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू 8व्या 9व्या स्टंपवर येतोय. पंच जगदीश सर आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत हो, हा पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल. प्रतीकचा हा चेंडू वाईड येतोय आणि धाव सुद्धा 1 येते. 5 धावा धावफलकावर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. याही वेळेला आपण पाहतोय खोदून काढलाय चेंडू. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, काऊ कॉर्नरचे क्षेत्ररक्षक आले आणि तिकडनं एकेरीचं रूपांतर दुहेरीत केलंय. बँक बॅलन्स कमी आहे आणि उधलपट्टी चालणार नाही. 2 धावा आल्यात आणि 7 धावा धावफलकावर जरूर लागलेल्या आहेत. नक्कीच इथे रनआउटची संधी होती. प्रत्येक यानं कॅचअप थोडंसं खराब केलं आणि तिथे मात्र नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धाव्याने धावफलकात वाढ झाली 7 या आकड्यावरती. पहिलं षटक 4 धावांचं होतं. ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाणामारी होती त्या षटकामध्ये धावा कमी आल्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत एकच चेंडू हाताला गेलाय. पहिला वाईड होता, यानंतरचा चेंडूवरती 2 धावा आल्या. आता गुड रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. पुन्हा एकदा प्रतीक, पुढचा बॉल. यावेळेला पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. साहिल आज मात्र कुठेतरी बॅकफुटला येताना बघायला मिळतोय. संघ अडचणीत आहे आणि या अडचणीतून साहिल याने खूप असे मार्ग काढून दिलेत संघाला आणि अर्थातच साहिल नागते याचा देखील विचार केला तर तो देखील एक चांगला खेळाडू आहे. त्याच्या माध्यमातून देखील एक चांगली खेळी होतीये, पण आज मात्र कुठेतरी थांबवलंय. आणि इथे काय घडतंय, नक्कीच हे क्रिकेट थोडस खराब आहे आणि हे क्रिकेट व्हायला नको सर. खऱ्या अर्थाने जेव्हा आपण क्रिकेट खेळत असतो, जेव्हा गोलंदाजी करत असतो, तेव्हा त्याला मेहनत लागते आणि नक्कीच गोलंदाजाला साथ लागते ती क्षेत्ररक्षकाची. 11 धावा धावफलकावर. श्रवण याला काय म्हणतात माहिती, आपल्या गावातल्या खेडेभातल्या गावातल्या देव देतं आणि कर्म नेतं. सगळा साधा सोपा 1 धावेसाठी चेंडू होता. 4 धावा गेल्या, 11 धावा धावफलकावर लागल्यात आणि 3 गडी बाद झालेत. सध्याच्या घडीला आपण पाहतोय प्रतीक गोलंदाजीसाठी सज्ज आहेत आणि तिकडे साहिल सुद्धा आहेत. याही वेळेला फटका फसला. यष्टीरक्षक आहेत तिकडे, चुकी केली जात नाही. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात मैदानाच्या आतमधनं आणखीन 1 विकेट आहे आणि वामने संघ पुन्हा एकदा जल्लोष करताना जरूर दिसतील आपल्याला. नक्कीच 1 विकेट गेल्यानंतर जल्लोष बघायला मिळतोय. चौकार आला तेव्हा जल्लोष झाला तुडील संघाकडून, तुडीलच्या पाठीराख्यांकडून आणि इथे मात्र विकेट येताना बघायला मिळते आणि इथे आता मात्र वामने संघ जल्लोष करतो. हेच क्रिकेट आहे. प्रत्येक चेंडूवरती कोणतरी आनंद घेतो तर कोणतरी दुखवतो. हे क्रिकेटचा खेळ आहे आणि मित्रांनो, तो त्या 3 धावा म्हणजे तो सोडलेला चौकार, त्या आलेल्या 4 धावा आणि 1 धाव पळून पूर्ण झाली असती म्हणजे येणाऱ्या कालामध्ये नक्कीच त्या 3 धावा कुठेतरी महागडे ठरतील. कारण या क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा गोलंदाजी चांगली होते तेव्हा त्याला क्षेत्ररक्षकाची साथ लागते, पण इथे मात्र कुठेतरी साथ मिळाली नव्हती आणि नक्कीच त्या 4 धावा बघायला मिळाल्या. रमेश दाखल झाले नवीन प्रतीकच्या समोर. याही वेळेला आपण पाहतोय चांगला टोळवलाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत, पहिल्या प्रयत्नात अडवलाय. रमेशला 1 धावेवर समाधान मानावं लागेल.
12 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात सध्याच्या घडीला आपण पाहतोय प्रतीक यांचं षटक दुसरं मार्गस्थ आहे. खूप अफलातून क्रिकेट चालू आहे, टॅलेंट क्रिकेट चालू आहे. आणि हो, महाड तालुक्यातील क्रिकेट किती उंचीवर आहे, तुम्हाला फाईट करायला लावणारं क्रिकेट आहे. आणि हो, क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. मगाशी पासून वेळ नक्कीच वामडे संघाची आहे, कदाचित येणारी तुडील संघाची सुद्धा असेल याही वेळेला. हो, फटका फासलाय, तिकडे क्षेत्ररक्षक आहेत, चुकी केली गेली. संधी होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाही आणि निराश आहेत प्रतीक. षटक क्रमांक आपण पाहतोय 2 संपलेला आहे. 2 षटकामध्ये 4 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा धावफलकावर. ड्रिंक्स ब्रेक जाईल मैदानाच्या आतमध्ये आणि या ड्रिंक्स ब्रेकमध्ये चर्चा सुद्धा जारी राहील. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 13 धावा, 4 गडी बाद झालेत. नाजूक अवस्था आहे सध्याच्या घडीला आपण पाहिले गेली तर तुडील ए संघाची. नक्कीच विचार केला तर कुठेतरी सोपं असं आव्हान वाटलं होतं आणि तितकेच ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय युट्यूब लाईव्ह वरती. तिथे मात्र खऱ्या अर्थाने एक सोपा जेल होता, तिथे काहीसा अवघड करून ठेवला आणि त्यानंतर तो जेल सोडला. काहीची चुकी बघायला मिळाली. धावफलकाचा विचार केला, 13 धावा धावफलकावरती लगावल्यात. 13 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज सध्याच्या घडीला आहे. ड्रिंक्स ब्रेक दोन्हीकडनं घेतला जातोय. या पाण्याची शीतलता आता कोणाला थंड करणार आहे, कारण तिकडे आपण जर JTC लाईव्ह तुमचा कॅमेरा जर तुडीलच्या डगआउटमध्ये टाकला तर खूप नक्कीच तिकडे टेन्शन भरं वातावरण आहे. कारण साधा सोपा सामना होता, आता कठीण एक करून ठेवलेला आहे तुडीलवाल्याने. परंतु सामना आहे, अजून सुद्धा सामना जाणार नाही, कारण 12 चेंडू आणि 24 धावा. क्रिकेटच्या पटलावर सध्याच्या घडीला कित्येक असे आपण सामने पाहिलेत की त्या सामन्यामध्ये बरेचसे उलटफेर पाहायला भेटतात आणि हे उलटफेर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आपल्याला सुद्धा पाहायचे आहे. आपण पाहतोय चॅम्पियन ट्रॉफी 2025 आणि या 2025चा दैदीप्यमान सोहळा या ओवे गावच्या खारघरच्या एक ऐतिहासिक मैदानात. या मैदानाने कित्येक व्यावसायिक क्रीडा स्पर्धा पाहिल्या असतील, या मैदानाने कित्येक मोठे रणसंग्राम पाहिले असतील, परंतु आमच्या महाडच्या ग्रामीण विभागातील शहरी विभागात आलेले तरुण आज मात्र या क्रिकेटच्या पटलावर एकत्र आले आणि हो, हा सोहळा आम्ही सुद्धा फुलवून ठेवलेला आहे. काय बात आहे या क्रिकेटमध्ये, तुम्हा आम्हाला सगळं काही विसरायला लावतं हे क्रिकेट. काय बात आहे या क्रिकेटमध्ये, तुम्हा आम्हाला घरच्यांचं बोल खावं लागतं हे क्रिकेट. काय बात आहे तुम्हा आम्हाला या क्रिकेटमध्ये, तुमचं आमचं प्रेम विसरायला लावतं हे क्रिकेट. आज मात्र आम्ही कशाच्या प्रेमात पडलोय तर क्रिकेट आणि क्रिकेटच्या. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक झाला आणि आपण पाहतोय 13 धावांचा सध्याच्या घडीला खेळ झालेला आहे. येणारे 12 चेंडू, गरज आहे 24 धावांची. 1 डझन चेंडू आणि 2 डझन धावा. सध्याच्या घडीला हा पुढचा आंब्याचा सीझन चालू आहे आणि या सीझनचे आंबे तो आमच्या कोकणातनं या मुंबईच्या मायनगरीत सुद्धा येत आहेत. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच कोणाला गोडवा येणार आहे क्रिकेटचा आणि हो, आज निराश होऊन कोण जाणार आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 13 धावांचा खेळ. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रदोष दाखल झालेले आहेत, ऑलराऊंडर आहेत. आपण पाहतोय वामण्याचे हार्दिक पांडे आहेत ते. पहिला चेंडू, ओहो, अफलातून चेंडू टाकला, तिकडे टाकला, उंची दिली, गरकन आतमध्ये वळवला सुद्धा आणि फलंदाजाला पाहता पाहता सोडून द्यावा लागला. मैदानाच्या आतमध्ये डॉट 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 बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल प्रदोष यांचा संघर्ष करणारा असणार आहे. याही वेळेला खोलात टाकला, टो यॉर्कर, समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु याही चेंडूवर प्रहार होऊ शकला नाही. 2 चेंडू आले आणि श्रवण 1च धाव आली प्रदोष यांच्या. नक्कीच प्रदोष एक चांगली गोलंदाजी त्यांच्या देखील माध्यमातून होताना बघायला मिळते. अचूक टप्प्याची गोलंदाजी ते सातत्याने करतात आणि आज देखील वामने संघासाठी त्यांच्या माध्यमातून चांगली खेळी बघायला मिळाली. जर का दुसऱ्या राऊंडचा सामना बघितला तर चांगली फलंदाजी त्यांनी केली, तिसऱ्या राऊंड मध्ये चांगली गोलंदाजी केली आणि पुन्हा एकदा सेमीफायनल मध्ये खेळत असताना या वेळेला पुन्हा एकदा अचूक टप्प्याचा चेंडू, बॅट चलकीशी कडा, चेंडू मात्र यष्टीरक्षक ने अडगवला, तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली आहे. 15 धावा फलकावरती लगवल्या गेल्यात. थोडस शांत क्रिकेट झालंय. एका बाजूला आपण पाहतोय खूप
ऊर्जेमध्ये वामने संघाचे खेळाडू खेळतायत तर तुडीलचे थोडेसे का होईना आता मात्र त्यांची बॉडी लँग्वेज वेगळी वाटते, परंतु प्रदोष आहेत. एका दुसरा मोठा फटका आला तर सामन्यात कमबॅक होऊ शकतोय, परंतु हा जमिनीला गुदगुल्या करणारा फटका, लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिकडनं पाहायला गेलं तर 2 धावा अर्जित केल्या गेल्या आणि या 2 धावेनी धावफलक जाऊन पोहोचलाय 17 वर, जिथे आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. तुम्हाला या मंजिल या स्वप्नामध्ये तुम्हाला जावं लागेल, संघर्ष करावा लागेल आणि त्या संघर्षाची कहाणी तुम्हाला लिहावी लागेल. सध्याच्या घडीला याही वेळेला खोलात टाकलेला चेंडू तिकडे मात्र आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या पाठीमागे अडवला गेला. एकेरी धाव आली, एकेरी धावेने धावफलक मैदानाच्या आतमध्ये 18 धावा धावफलकावर जरूर लागलेल्या आहेत. षटक क्रमांक 3 37चा पाठलाग चालू आहे आणि ही खारघरची संध्याकाळची हवा आज कोणाला आल्हाददायक ठरते हे पाहणं गरजेचं आहे. नक्कीच या वेळेला हा चेंडू देखील चांगला बघायला मिळतोय आणि यस स्वतःच्या विकेटसाठी स्वतःला थांबवलं. विचार केला तर षटक संपलंय 3रं, धावांचा विचार केला तर 18 आणि आता मात्र हितून सामना विजयी होण्याचं असेल. किती पाहिजे? 18 झाले ना. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज, मोठं आव्हान आहे. कडू झालेले आहे हे आव्हान, परंतु त्याही कडूला तुम्हाला सामोरं जावं लागेल. यशाचे मार्ग, यशाच्या वाटा खूप असतात, परंतु त्या वाटेवर चालण्याचं धाडस तुमच्या आमच्या पावलाने करणं गरजेचं आहे. आणि ते पाऊल, ती वाट आता सापडते का? तुडील संघाला खूप सारी चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आज सकाळपासून जरूर पाहिले आपण. प्रयत्न खूप करणं गरजेचं आहे. 6 चेंडू आणि 20 धावा, प्रयत्न 19 धावा प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण मराठीत आपण एक जरूर म्हणतो, प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेळही गळे. म्हणजे शक्य नाही अशा गोष्टी तुमच्या प्रयत्नाने साध्य होत आहेत आणि तो प्रयत्न आता तुडील संघाला करावा लागेल. परंतु त्यांची एकच कमजोरी आहे, त्यांचे जे आघाडीचे स्ट्राईक बल्लेबाज आहेत, बॅटर आहेत, ते मैदानात डगआउटला हवा खात आहेत. ही परिस्थिती आता त्यांना पाहण्यापेक्षा वेगळं काही करता येत नाही. क्रिकेटचा खेळच असा आहे, तुम्ही एकदा आउट झाला की डगआउटला बसावं लागतं. बाकीच्या गेममध्ये पुन्हा एकदा पहिला सेट हरला येऊ शकता, कबड्डीमध्ये एखादा रायडर बाद झाला पुन्हा एकदा येऊ शकतो, सामना हातात घेऊ शकतोय. जाऊया 6 चेंडू 19 धावा, गोलंदाजी मार्कवर अनिकेत येतील गोलंदाजीसाठी. तिकडे मात्र पहिला चेंडू सत्यम यांच्यासाठी टोळवलाय. दुसरी धाव डेंजर झोन मध्ये घेण्याचा प्रयत्न आणि स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर इथे मात्र बाद होत आहेत. एकेरी धाव येते आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 19 धावा धावफलकावर. अद्भुत खेळ, ज्या अद्भुत खेळासाठी आज आपण महाड तालुक्याच्या कुठल्या तरी एका कोपऱ्यात जन्मालो आणि तिथून मुंबापुरीत जॉबसाठी आलो, परंतु आज खारघरच्या मैदानात भेटलो का? तर या क्रिकेटच्या प्रेमाखातर, या क्रिकेटच्या प्रेमाने तुम्हा आम्हाला पछाडून टाकलंय आणि हे प्रेम अद्भुत आहे, हे न संपणारं आहे. मैदानाच्या आतमध्ये एक चांगला खेळ सध्याच्या घडीला जरूर चालू आहे. नक्कीच चांगला खेळ बघायला मिळतोय. एक धाव आली, स्ट्राईक दिली आहे सत्यम कडा आणि आता मात्र 5 चेंडू 18 धावा आणि संघाला माहिती आहे सत्यमच्या बॅटमध्ये ताकद आहे. या धावा तो बनवू शकतो, कारण खूप साऱ्या विकेट गेलेत. कोण हुकमाचा फलंदाज अजून मैदानात नाही आहे, तर सत्यमकडे लक्ष असेल. बघूया पुन्हा एकदा अनिकेत. या वेळेला हा चेंडू व्हाईट बॉल बघायला मिळतोय. एक्स्ट्रा धाव येते. सामना अजून काहीसा तणावात येताना बघायला मिळतोय. अजूनपर्यंत सांगू शकत नाहीये सामना कोणाच्या हाती जाईल, कोणाकडे झुकेल आणि नक्कीच या स्पर्धेच्या चॅम्पियन चषक 2025च्या अंतिम सामन्यामध्ये कोण पोहोचेल. बघूया पुन्हा एकदा, वामने की तुडील की वामने. चॅम्पियन चषक 2024 हा सेमीफायनल आणि या वेळेला मोठा फटका येतोय. चेंडू खाली, आयुष दाडवे पकडलाय हा जेल आणि संपलाय सत्यम याचा खेळ आणि इथून पुढे सामना कठीण झालाय सर. खूप कठीण झालेला आहे. आज मात्र फलंदाजांनी केली निराशा. आज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक जण आज मात्र निराशा करतोय. धावफलकावर धावा सध्याच्या घडीला 20 झालेल्या आहेत आणि 4 चेंडू 17 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 17 धावा, सामना संपलेला नाही. एखादा असा फलंदाज येईल की तो जादुई फलंदाजी करेल, कारण तुम्ही कितव्या स्थानावर आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही
त्या स्थानावर काय कामगिरी करता खूप महत्त्वाचे आहे. आयुष्यातलं एक उदाहरण जाता जाता आज संध्याकाळी देतो. 1 लाखाचा हिरा जर तुमचा हरवला असेल तर आपण पाहतो 1 रुपयाची मेणबत्ती त्याला शोधण्यासाठी खूप किमतीची असते. त्या किमतीला आज तुम्ही न्याय द्या. आणि हो, आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आज तुम्ही 1 रुपयाची किंमत घेऊन आलात, परंतु लाखो रुपयाचा हिरा तुमच्या प्रकाशाने उजळून येणार आहे. आणि हो, त्यासाठी तुम्हाला कामगिरी सुद्धा करायची आहे. परंतु काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, आज मात्र गोलंदाज हाबी झालेले आहेत. या सामन्यावर पकड सध्याच्या घडीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये भैरी जोगेश्वरी वामने ए संघाने पकड मजबूत केलेली आहे. बेड्या टाकलेल्या आहेत फलंदाजावर. आणि हो, या बेड्या तोडण्यात हे अपयशी सुद्धा होत आहेत. हो, याही वेळेला समोरच्या दिशेने आक्रमण केलं. तिकडनं आपण पाहिलं गेलं तर चेंडू तिकडे बॅकअप चांगला आहे. 2 धावा येतील आणि या दुहेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 22 धावा धावफलकावर. येणारे चेंडू शेष असतील 2 आणि धावांची गरज असतील 15 धावा धावफलकावर. नक्कीच बघायला गेलं तर चॅम्पियन चषक 2024चा रणसंग्राम होता. सेमीफायनलची मॅच होती. हेच 2 संघ आमने सामने होते आणि त्यावेळेला बाजी मारली होती ती म्हणजे अप्पर तुडील या संघाने. आणि आज मात्र बाजी मारताना दिसेल तो म्हणजेच नक्कीच सामन्याचं समीकरण तर सर्वांना समजलं गेलं आणि आज बाजी मारणार. 2025 मध्ये नक्कीच 2024चा बदला घेतलाय. 2025 मध्ये चॅम्पियन चषकचाच बदला चॅम्पियन चषक मध्येच घेतला तो म्हणजेच वामने संघाने या सेमीफायनल मध्ये बाजी मारताना बघायला मिळतोय. नक्कीच वामने संघाचा विचार केला तर मागच्या संडेचा चॅम्पियन संघ म्हणून आपण त्यांच्याकडे संबोधला जातो आणि या वेळेला इथे मात्र अर्थ